जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, एसएससी जीडी असे जे काही एक्झाम आहेत त्याच्यामध्ये गणिताचं क्वेश्चन्स कसं टॅकल करायचं 5 ते 10 सेकंदामध्ये आता इथं आपण बघणार आहे बघा. ओके, तर इथं आपण वेगवेगळ्या टॉपिक मध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि ते 15 क्वेश्चन्स आपण कसं सॉल्व्ह करायचं हे आता आपण बघणार आहे. तुम्हाला ह्याचा निश्चितच फायदा होईल आणि ते तुम्ही कसं सॉल्व्ह करायचं हे आता आपण इथं बघूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, आपला पदावली टॉपिक मधला आहे पहिला क्वेश्चन आणि तो कसा सॉल्व्ह करायचा आपण इथं बघूया. मूल्यमापन करा म्हणले 3 × 25 एका कंसात आहे भागिले 5 वजा 20 × 4 अधिक 75. ओके, आणि 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. कसं सॉल्व्ह करायचं हे आता आपण इथं बघूया. पहिल्यांदा पदावली म्हणजे का कंचे भागू बेव. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करायचा, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. आता आपण इथं बघूया. पहिल्यांदा आपण इथं हा कंस सॉल्व्ह करून घेऊया पहिल्यांदा. राईट, 25 त्रिक 75. 25 त्रिक किती आलं बघा 75. 25 त्रिक 75 त्याला भागिले किती 5. मी डायरेक्ट इथं भागिले काय करतो 5 घेतो वजा 20 × 4 अधिक परत 75 आपल्याला इथे बघायला मिळते बघा. राईट, त्याच्यानंतर आपण आता काय करूया, इथं महत्वाचा भागाकार करून घेऊया. भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज वजाबाकी आपण करायचं. राईट, आता इथं बघा 5 एके 5, 5 एके 5, 2 उरले, 5 5 25 म्हणजेच कितीचा भाग लागला बघा इथं 15चा भाग लागला वजा 20 चोक 80. 20 चोक 80 नंतर गुणाकार करून घेतला प्लस किती आले बघा इथं आपले 75. प्लस किती आले 75. आता आपण प्लस 15 आणि अधिक प्लस 15 आणि प्लस 75 ह्यांची काय करूया बेरीज करून घेऊया. 5 काढून घ्यायला द्या 80 आणि 90. 90 वजा 80. ओके, 15 आणि 75 ची फक्त बेरीज केली आणि वजा 80 आहे तसं आणि 90 मधनं 80 गेले किती उरले बघा 10. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे झालं आपलं आन्सर. असं तुम्ही काय करू शकताय, इझिली सॉल्व्ह करू शकताय. पहिल्यांदा भागाकार करा, त्याच्या आधी कंस सॉल्व्ह करा. कंचे भागुबेव कंस भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी याचा वापर करा. तुमचं निश्चित उत्तर काय येणार आहे इथं बरोबर येणार आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया याच्यामध्ये. खालीपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणले. पूर्ण वर्ग संख्या नाही, तुम्हाला वर्ग संख्या पाठ पाहिजे. राईट, हा जो आहे 121 हा 11चा वर्ग आहे. हा 11चा वर्ग आहे. 100 जो आहे तो 10चा वर्ग आहे. 81 जो आहे तो 9चा वर्ग आहे आणि 18 जो आहे तो कोणाचाच वर्ग नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. खालीपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही, तर 18 जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या नाही. बाकीच्या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आपल्याला बघायला मिळतात. एकदम सिंपल क्वेश्चन आहे हा. राईट, त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा आपल्याला इथं. आपल्याला सरळ व्याज जो टॉपिक आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. कोणते मुद्दल 10 वर्षात 6% प्रतिवर्ष दराने 120 रुपये सरळ व्याज देईल. ओके, आपल्याला इथं मुद्दल काढायचे. कोणते मुद्दल 10 वर्षात 6% प्रतिवर्ष दराने 120 रुपये सरळ व्याज देईल आपल्याला विचारले. सरळ व्याज कसं असते, प्रत्येक वर्षी कॉन्स्टंट असते, सरळ असते. ओके, त्यामुळे त्याला सरळ व्याज म्हणायचं. वर्षाला किती आहे बघा 6%. वर्षाला सरळ व्याज किती आहे आपलं 6%. मग 10 वर्षामध्ये किती झालं बघा, प्रत्येक वर्षाला 6. ओके, मग 10 वर्षामध्ये आपलं किती झालं बघा ते 60%. 10 वर्षामध्ये किती झालं आपलं सरळ व्याज 60%. 60% म्हणजे किती म्हणते बघा, 60% म्हणजे 120 रुपये व्याज. 60% म्हणजे 120. 60% म्हणजे 120 आणि आपली मुद्दल किती असते नेहमी 100% आणि तीच आपल्याला काढायचं आहे. 60% म्हणजे 120 आणि 100 म्हणजे किती बघा, हे जे दुप्पट आहे का नाही सांगा बघा. 60च्या 120 किती आहे दुप्पट आहे, म्हणजेच आपली जे काही मुद्दल असणार आहे ते ह्याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजेच 100 दुनी 200 म्हणजेच आपली मुद्दल किती असणार आहे 200. पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक सी हे झालं आपलं इथं उत्तर. असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिंपल वेनं सॉल्व्ह करू शकता, कायच अवघड नाही. ओके, कमी लिहा, समजून घ्या प्रॉब्लेम, कुठल्या सूत्राची पण आवश्यकता नाही. एका वर्षाला 6%, 10 वर्षाला किती झालं 6% व्याज झालं. सॉरी 10 वर्षाला किती झालं 60%. 60% म्हणजे व्याज इथं किती आहे रुपयामध्ये 120. 60% म्हणजे 120. मुद्दल किती आहे आपली 100%. 100% म्हणजे किती, हे जे दुप्पट आहे तुमचा आन्सर पण हे जे काय असणार आहे दुप्पट असणार आहे. सिंपल. राईट, त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे बघा. चौथा क्वेश्चन आपल्याला लसावी काढायचा आहे याच्यामध्ये. 12, 27 आणि 40 यांचा एलसीएम म्हणजेच काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा आहे आणि तो कसा काढायचा आपण बघूया. पहिल्यांदा संख्या लिहून घेऊया आपण याच्यामध्ये. 12, त्याच्यानंतर आपली दुसरी संख्या आहे 27 आणि तिसरी संख्या आपली इथं 40. लसावी म्हणजे काय, सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. पहिल्यांदा असा अवयव शोधायचा की जो तिन्ही ह्याच्यामध्ये कॉमन आहे. 12, 27 आणि 40 अशी कोणती संख्या का तिन्हीला भाग जाईल, अशी कोणती संख्या नाही की तिन्हीला भाग जाईल. मग आपण 2 संख्या ह्यातल्या निवडूया. 12 आणि 40 निवडूया. त्याला 4 न भाग जाते बघा, 4 न. मग 4 त्रिकम 12. ज्याला भाग जात नाही ते ह्या दिवशी खाली उतरूया. आपण 27 ला काय भाग जात नाही, 4 न ह्या दिवशी उतरा. 4 10 40. 4 10 किती आला 40. आता बघा अशा 2 संख्या निवडा की त्यांना भाग जाईल.
इथं 3 आणि 27 आहे बघा, ह्याला 3 न भाग जातोय, 3 कॉमन घेऊया आपण याच्यामध्ये. कसं होणार बघा, 3 एक्के 3, 3 नव्वे 27 आणि 10 जे आहे ते असं चाललं, राईट. आता त्याच्यानंतर परत भाग जातोय का? आता भाग जात नाही. आता आपण काय करूया, आता ज्या संख्या आहेत सगळ्यांचा आपण काय करूया, तो गुणाकार करूया. आपला आन्सर आलेला आहे बघा. म्हणजेच काय असलं, 4 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 9 गुणिले 10. आता 4 त्रिकम 12 आणि 12 नव्वे 108, 12 नव्वे 108 आणि त्याला 10 म्हणजे एक शून्य लावा. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा, 1080. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा काय झाला, त्यांचा लसावी झाला. लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. सगळ्यांचाच गुणाकार करा. तुमचा इथं लसावी 1080 आपल्याला इथं बघायला मिळते बघा, राईट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन परत एकदा पदावलीचा आहे. समीकरण सोडवा म्हणले. आता हे एकदम महत्वाचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जरा एक्झाम्पल मोठे दिसते बघा. कंचे भागू बेव ह्याचाच वापर करायचा आहे. पहिल्यांदा कंस सॉल्व्ह करून घ्या आणि त्याच्यानंतर बाकीचं भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करूया आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आन्सर येते बघा. हे जरा बाजूला ठेवूया इकडचं. हा जो कंस आहे आणि त्याच्या आतला हा कंस तो पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करून घेऊया. तो कंस त्याच्या आतला पहिल्यांदा कंस तो पण सॉल्व्ह करून घेऊया. त्याच्यानंतर आपलं उत्तर येते बघा. आता काय करूया, पहिल्यांदा हा लिहून घ्या पहिल्यांदा. 5 प्लस 8 भागिले, आता हा कंस सॉल्व्ह करूया. 3 एक्के 3, 3 अधिक 1 4, 4 छेदामध्ये किती 3. कंस सॉल्व्ह करून घेतला, 4/3 आणि परत काय बघा, वजा 1 वजा 1. अजून आपण इकडचं घेतलेलं नाही, फक्त हा कंस आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता इथं बघा 5 प्लस 8 भागिलेचं काय करूया, आपण गुणिलेमध्ये रूपांतर करूया. भागिलेचं गुणिले करताना गुणाकार व्यस्त होणार, 3 वरती आणि 4 खाली येणार वजा 1. आता इथं आपण भागाकार करूया. 4 एक्के 4, 4 दोन्ही 8 आणि 3 दोन्ही 6. भागाकार झाल्यानंतर गुणाकार करूया. 5 प्लस 3 दोन्ही 6 वजा 1 म्हणजे 6 आणि 5 11, 11 वजा 1 म्हणजे उत्तर किती आलं बघा, 10. म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचं ह्याचं उत्तर किती आलंय बघा, आपलं 10. पण ह्याच्या आधी अजून 2 संख्येत बघा, राईट. ते आपण आता लिहून घेऊया. 2 प्लस 5 भागिले 10, 2 प्लस 5 भागिले 10. मी इकडे घेतो 2 प्लस 5 आणि त्याला भागिले काय करायचं, 10 करायचं. तुम्ही 2 प्लस 5 केलं असतं तर तुम्ही चुकला म्हणून समजायचं, कारण का पहिल्यांदा काय करायला पाहिजे, भागाकार करायला पाहिजे. आता हे कंस सॉल्व्ह केला आपण, त्याच्यानंतर दुसरी क्रिया करायची आहे ती म्हणजे भागाकार करायची, राईट. इथं तर तुम्ही बेरीज मारली इथं तर तुमचा आन्सर चुकण्याची शक्यता आहे. ओके, आता आपण इथं भागाकार पहिल्यांदा करून घेऊया. 5 एक्के 5, 5 दोन्ही 10 म्हणजेच 2 प्लस 1/2 आणि त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर येते 2 दोन्ही 4, 4 आणि किती 5 म्हणजेच 5/2. हे झालं तुमचं उत्तर. 5/2 पर्याय क्रमांक 1 किंवा ए हे झालं तुमचं उत्तर. एकदम सिंपल, पण बरोबर सॉल्व्ह करायचं. जरा चुकलं की तुमचं उत्तर चुकलं म्हणून समजायचं. प्रॉपर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. नेक्स्ट, त्यानंतर पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. पी ची किंमत शोधा. जर 15, 26, 32, 40 पी 72 ची सरासरी 40 असेल. सरासरीचा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल आहे आणि पी ची व्हॅल्यू शोधायची, राईट. सरासरी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. सरासरी इज इक्वल टू बेरीज. सरासरी म्हणजे काय, सगळ्या संख्यांची काय असत्या, बेरीज भागिले एकूण संख्या किती आहेत त्या, बेरीज भागिले संख्या. आपलं हे सूत्र आहे सरासरीचं, बेरीज भागिले संख्या. आता आपल्याला इथे सरासरी दिल्या बघा त्यांनी. सरासरी किती आहे, 40 आहे, राईट. मी त्या साईडला लिहितो सरासरी. बेरीज किती आहे बघा, आपण पहिल्यांदा हे करून घेऊ याच्यामध्ये. 15 प्लस 26 प्लस 32 प्लस 41 प्लस पी प्लस 72 आणि छेदामध्ये बघा एकूण संख्या किती आहेत त्या, 3 आणि 3 6 संख्या आहेत. एकूण संख्या किती आहेत, 6 आणि इज इक्वल टू आपली सरासरी किती आहे ती बघा, म्हणते 40, राईट. पी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता इथं आपल्याला बेरीज कशी करायची बघा, इथं महत्वाची बेरीज करणं महत्वाचं आहे, राईट. इथं 26 आहे बघा, ह्यातलं 2 काढून आणि ह्यातलं 2 काढून त्याला द्या. ह्याला 4 दिलं तर 26 किती होणार बघा, तुमचं इथं 30 होणार. म्हणजेच इथं किती होतील बघा, 30. म्हणजे ह्यातलं 2 दिल्यानंतर इथं किती राहिले बघा, 30. त्यानंतर ह्यातलं 2 दिलं, इथं किती झाले बघा, 70, राईट. आता सिंपल तुम्ही काय करू शकता, इथे बेरीज करू शकता. 70 आणि 30 किती, 100, 130, 130 आणि हे 40, 170, 180, 185 आणि 186. बेरीज कशी करायची बघा, एकदम सिंपल बेरीज करायची. 186 बेरीज आली प्लस पी, 186 प्लस पी इज इक्वल टू राईट. आता काय करायचं, हे 40 हे भागिले 6 होतं, तिकडे गेल्यानंतर ह्याला गुणिले झालं.
याला काय झालं गुणिले, म्हणजेच आता बघा 186 प्लस पी इज इक्वल टू साइन चोक 24. साइन चोक किती झालं 24 म्हणजे 240 आणि पी इज इक्वल टू 240 वजा 186. हे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय झालं ते मायनस झालं. 240 वजा 186 अधिक 14 करा, ह्याच्यामध्ये 200 आणि हे 40 म्हणजेच पी इज इक्वल टू किती आलं बघा तुमचं इथं 54. पी इज इक्वल टू किती आलं बघा 54, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे झालं तुमचं इथं उत्तर. म्हणजे पी ची व्हॅल्यू किती आली 54. असं तुम्ही काय करू शकताय इझिली सॉल्व्ह करू शकताय. बेरीज प्रॉपरली करता आली पाहिजे तुम्हाला. ओके, सरासरीमध्ये. पुढचा बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं गुणोत्तर काढायचं आपल्याला आणि गुणोत्तर म्हणजे दुसरं काय नाही तर भागाकार आहे. 2 किमी आणि 600 मीटरचे गुणोत्तर काय? आता छोट्या युनिटमध्ये रूपांतर करायचं. 2 किमी म्हणजे किती बघा, 2 किमी म्हणजे किती मीटर 2000 मीटर आणि भागिले किती मीटर बघा म्हणते 600 मीटर. आणि गुणोत्तर असते ते काय असते युनिटलेस क्वांटिटी असते, त्याचं काही युनिट वगैरे नसते, म्हणून त्याला सेम ह्याच्यामध्ये आणायचं. बरं, किलोमीटरचं मीटरमध्ये किलोमीटरला मीटर कॅन्सल होऊन जाते. ह्या 2 शून्याला ह्यातल्या 2 शून्य गेल्या, राईट. बेत्रिक 6 आणि बेन 10 20 म्हणजे उत्तर किती आलं बघा तुमचं 10/3 म्हणजेच 10/3 म्हणजेच 10/3 हे झालं तुमचं इथं उत्तर. पर्याय क्रमांक 2. असं तुम्ही काय करू शकता हे इझिली सॉल्व्ह करू शकता. कायच अवघड नाही एकदम. गुणोत्तर म्हणजेच काय, गुणोत्तर म्हणजे काय करायचं असते आपल्याला सिंपल भागाकार करायचा असते, पण युनिट सेम करायला पाहिजे. युनिट सेम केल्यानंतर मगच तुम्ही भागू शकता, राईट. छोट्या युनिटमध्ये रूपांतर करा आणि नंतर भागा, तुमचं उत्तर येते. पुढचा प्रॉब्लेम बघा 8 नंबरचा. हा ट्रेनवरचा प्रॉब्लेम आहे. ओके, एक 270 मीटर लांब ट्रेन 54 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. 270 मीटर लांब बोगदा ओलांडण्यासाठी तिला किती वेळ लागेल? अंतर, वेळ, वेग ह्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. वेळ काढायचा आपल्याला. आपल्याला सूत्र माहिती आहे बघा इथं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. पण किती अंतर? रेल्वेची लांबी किती 270 मीटर आणि तिचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास आणि 270 मीटर लांब तिला बोगदा ओलांडायला किती वेळ लागेल असं आपल्याला विचारलंय बघा. सपोज हा जर बोगदा असेल, हा बोगदा आहे आणि तुला ते क्रॉस करायचा बोगदा. ओके, म्हणजेच अंतर काय येणार बघा, त्या बोगद्याची लांबी किती आहे बघा इथं 270 प्लस इथनं त्या रेल्वेची लांबी किती आहे 270. एवढा अंतर तिला काय करायला पाहिजे, ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे रेल्वेला, तरच ते बोगदा क्रॉस करू शकते. म्हणजेच अंतर काय घ्यायचं, रेल्वेची लांबी, अंतर रेल्वेची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी हे झालं त्याचं अंतर. 270 रेल्वेची लांबी, बोगद्याची लांबी पण 270, म्हणजेच त्यांची बेरीज करायची. वेग किती आहे बघा आपला इथं 54 किलोमीटर पर आवर. 54 किलोमीटर पर आवर त्याचं मीटर पर सेकंदामध्ये आपल्याला रूपांतर करायला पाहिजे. त्याला आपण 5/18 ह्या फॅक्टरनं गुणायचं. 5/18 इंटू वेळ. वेळेला आपण काय म्हणूया इथं एक्स म्हणूया आणि सॉल्व्ह करूया. आपलं उत्तर येते बघा 270 आणि 270 27 जुनी 54 आणि 1 शून्य लावा म्हणजे काय झालं बघा 540. त्याच्यानंतर इथं आपण भाग लावूया. 18 × 18 18 2 36 18 त्रिक 54 18 × 18 18 2 36 आणि 18 त्रिक 54 5 त्रिक 15 यांचा गुणाकार करा. 5 त्रिक 15 इंटू एक्स गुणिले एक्स. 15 गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होणार, म्हणजेच 540 भागिले किती आलं बघा इथं 15 इज इक्वल टू एक्स आणि ह्याला भाग लावूया. आपला आन्सर येते बघा 15 × 15 15 त्रिक 45 54 मधनं 45 गेले राहिले किती 9 आणि 0 90 15 सक्क 90 म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती उत्तर आलं बघा माझं 36. एक्स इज इक्वल टू 36 सेकंद म्हणजेच पर्याय क्रमांक 2. म्हणजे त्या बोगदा ओलांडण्याला किती वेळ लागेल 36 सेकंद वेळ लागेल. अंतर बरोबर वेग गुणिले वेळेचा वापर करा. इथं कन्व्हर्जन फॅक्टर वापरा 5/18 कारण आपल्याला किलोमीटर पर आवर त्याचं मीटर पर सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करा. तुमचं उत्तर येणार आहे. एकदम सिंपल आहे, महत्वाचा प्रॉब्लेम आहे राईट. पुढचा 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. एक्स ची किंमत शोधा. 9 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो, एक्स ची किंमत शोधा. एक्स चे 30% बरोबर 12.6 तर एक्स बरोबर किती? आता एक्स चा चे म्हणजे गुणाकार 30% म्हणजे भागिले काय असते 100. चे म्हणजे गुणाकार 30% म्हणजे भागिले 100 इज इक्वल टू 12 पॉईंट किती आलं बघा आपलं 6. आता आपण काय करूया, शून्याला शून्य कट मारा आणि एक्स एका साईडला ठेवूया. 12.6 ह्याला तिकडे नेऊया आपण. 10 वरती गेलं आणि 3 कुठं आलं बघा इथं खालीच्या साईडला आलं राईट. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला गुणूया. 3 1 3 3 चोक 12 3 दुनी 6 आणि 4.2 गुणिले 10 म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू किती आली बघा इथं
42. याला गुणल्यानंतर एक्सची व्हॅल्यू किती आली? 42. पर्याय क्रमांक 2. हे काय झालं तुमचं इथं उत्तर. असं तुम्ही काय करू शकता, एकदम सिंपल, कायच अवघड नाही याच्यामध्ये. ओके, कॅल्क्युलेशन बरोबर करा, तुमचं उत्तर येते. चाचीचे म्हणजे गुणाकार असते, टक्के म्हणजे भागिले 100 असते, आणि पुढे सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला 10 नंबरचा प्रॉब्लेम आहे. आता एकदम सिंपल वेने कसा सॉल्व्ह करायचा. एका आयताची परिमिती व रुंदीचे गुणोत्तर किती? 5:1 आहे. जर आयताचे क्षेत्रफळ 216 चौरस सेमी असेल तर आयताची लांबी किती? आता आयताची लांबी काढायची आहे. आता इथं आयताची परिमिती दिल्या, आणि तुम्हाला माहिती आहे परिमिती म्हणजे काय असते? चारी बाजूंची बेरीज. आयताचा काय विषय आहे? आयताच्या समोरासमोर बाजू समान असतात. आयताची रुंदी दिली बघा आपल्याला, किती आहे बघा, गुणोत्तरामध्ये 1 आहे. ही 1 असेल तर ही पण किती पाहिजे तुम्हाला? 1 पाहिजे. टोटल आयताची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज किती आहे बघा, इथं 5 आहे. 5 मधनं 2 जर गेलं म्हणजे त्याच्या जर आपण रुंदी वजा केली तर उत्तर किती येते बघा आपल्या इथे? 3. म्हणजे 3 कुणाचं? हे लांबींचं गुणोत्तर. पण ह्या 2 लांबींचं गुणोत्तर 3 आहे. म्हणजेच त्याला आपण 2 जर भागलं तर किती मिळणार बघा? 1.5. म्हणजे ही लांबी किती झाली बघा तुमची? 1.5. आणि ही किती झाली बघा? 1.5. कारण आयताच्या समोर बाजू कशा असतात? समान असतात. लांबी 1.5, 1.5, 3 आणि 4 आणि 1, 5. म्हणजे आयताची परिमिती किती झाली बघा गुणोत्तरामध्ये? 5. म्हणजे हे आपल्याला समजलं की एकदम आता सिंपल वे मध्ये आलंय. आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आहे बघा. आयताचे क्षेत्रफळ, आता जे आपण लांबी काढूया. आयताचे क्षेत्रफळ इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. आता ही झाली त्याची लांबी आणि ही काय झाली त्याची रुंदी. आपण इथं एक्स लावूया, कारण का आपल्याला इथं ही गुणोत्तर आहे. आपल्याला कशामध्ये काढायचं? त्याच्या व्हॅल्यू मध्ये काढायचं आहे. आयताचं क्षेत्रफळ किती आहे बघा इथं? 216. आयताचं क्षेत्रफळ किती आहे? इथं 216. लांबी किती आहे बघा त्याची? 1.5. लांबी 1.5 इंटू एक्स, आणि रुंदी किती आहे? फक्त एक्स. आता आपण काय करूया, ह्याला 216 इज इक्वल टू 1.5. एक्स गुणिले एक्स काय होणार बघा इथं? एक्सचा वर्ग. एक्स गुणिले एक्स काय झालं इथं? एक्सचा वर्ग. 1.5 गुणिले इकडे आल्यानंतर आपण त्याला भागिले मध्ये घेऊया. 216 भागिले 1.5 इज इक्वल टू काय झालं इथं? एक्सचा वर्ग. एक्सचा काय झाला इथं? वर्ग. आता आपण इथं सॉल्व्ह करूया बघा ह्याच्यामध्ये. हे पॉईंट मला काढून टाकायचा, मग इथं 0 ऍड करतो मी, म्हणजे 2160 झालं. 15 × 15 15. 21 मधनं 15 गेले, राहिले किती बघा? 6. आणि 6 66. 15 चोक 60. परत 66 मधनं 60 गेले 6, म्हणजे 15 चोक 60. म्हणजेच एक्स वर्ग बरोबर किती आलं बघा इथं? 144. म्हणजेच एक्सची किंमत किती आली बघा? 12. एक्सची किंमत किती आली? 12. पण 12 काय आपली रुंदी आहे. आपल्याला काय पाहिजे इथं? आयताची लांबी पाहिजे आहे, आणि आयताची लांबी किती एक्स आहे बघा इथं? 1.5 एक्स. आयताची लांबी किती आहे? 1.5 एक्स. 1.5 गुणिले एक्सची व्हॅल्यू किती बघा इथं? 12. आणि ह्यांचा गुणाकार करा, तुमचं उत्तर येते. 12 पंचे 60. 60चे 0 हातचे आले 6. 12 × 12. 12 आणि 6 किती झालं बघा तुमचं इथं? 18. एक घर इकडे या, म्हणजेच 18 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. 18 सेंटीमीटर ही काय झाली तुमच्या आयताची लांबी. असं तुम्ही काय करू शकताय? इझिली सॉल्व्ह करू शकताय. काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. कमी सूत्राचा वापर करा, तुमचं उत्तर येते ह्याच्यामध्ये. प्रत्येक वेळा सूत्र वापरावं असं पण काय नाही. त्यानंतर बघा 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे बघा, महत्वाचा. पर्सेंटेज टॉपिक आहे, एकदम महत्वाचा, आणि त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. एक माणूस आपल्या पगाराच्या 10% अन्नावर खर्च करतो. तो उर्वरित भागाच्या 20% इंधनावर खर्च करतो. जर त्याच्याकडे 4,680 रुपये शिल्लक असतील तर त्याचा पगार किती? आपल्याला त्याचा पगार काढायचा आहे. त्याचा पगार जो आहे पगार किती आहे बघा? 100% असं कन्सिडर करूया. पगार किती आहे? 100%. पगाराचे 10% अन्नावर खर्च करतो. अन्न म्हणजे जेवणावरती 10% काय करतो? खर्च करतो. अन्न. अन्नावरती किती खर्च करतोय बघा? तो 10% खर्च करतोय. आणि पुढचं वाक्य काय म्हणते? तो उर्वरित भागाच्या, आता अन्नावर 10% खर्च केला, राहिला किती भाग बघा इथं? 90. उर्वरित भागाच्या 20% इंधनावर खर्च करतो. उर्वरित भागाचा 20% इंधनावरती, इंधन म्हणजे पेट्रोल वगैरे टाकायला काय करतोय तो? 20% खर्च करतोय. 20%. आता 20% म्हणजे किती बघा? 90च्या 20% काढायचं, राईट? 90च्या 20% किती? 9 × 9 9 2 18. म्हणजेच 10% किती असते? 9 असते. 20% किती झालं बघा इथं? 18. 18% काय करतोय? इंधनावरती खर्च करतोय. आणि त्याच्याकडे 4,680 रुपये शिल्लक राहतात. 90 मधनं 18 गेलं, राहणार किती बघा आता इथं खाली? 90 मधनं 18 गेल्यानंतर किती? 72%. म्हणजे 72% शिल्लक राहतात. पण रुपयांच्या मध्ये किती? रुपयांच्या मध्ये 4,680 रुपये तेवढे शिल्लक राहतात. त्याचा पगार किती आपण बघितले? 100%. आणि 100% म्हणजे किती हे आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सिंपल वेने तुम्ही काय करू इथं सॉल्व्ह करू शकताय.
तिरकस गुणाकार करा आणि सॉल्व्ह करा. आता बघा आपण तिरकस गुणाकार करूया ह्याच्यामध्ये इथं. तिरकस गुणाकार कसा करायचा बघा इथं. 100 गुणिले 4680. 100 गुणिले 4680 आणि जे एक्स बरोबर असते त्याला आपण कुठे घेऊया इथं छेदामध्ये घेऊया भागिले आणि ह्याला भाग घालूया. 12 संग 72. इथं बघा 12 36 10 राहिले आणि हे 8. 12 108 आणि हे 0. नेक्स्ट काय करूया आपण आता 6 ह्याला भागूया. 6 1 6. 6 6 36 3 आणि 30. 6 पंचे 30 आणि 65 वरती 2 शून्य लावा. म्हणजेच आपल्या इथं उत्तर काय येते बघा 6500. उत्तर काय आलं माझं इथं 6500. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे काय झालं माझं इथं उत्तर झालं. एकदम सिंपल वेने सॉल्व्ह करायचं, कायच अवघड नाही. 100% त्याचं उत्पन्न आहे. अन्नावरती 10% खर्च करतोय. मग राहिलं किती बघा 90%. मग उर्वरितच्या 20% इंधनावरती. 20% घ्यायचं नाही. कशाच्या 90च्या 20% घ्यायचं. मग 90च्या 20% किती येते बघा 18. 10% किती 9 आणि 20% किती 18 आलं. मग शिल्लक राहिलं किती 90 मधून 18 गेलं तर राहिलं किती बघा इथे 72% आणि 72 म्हणजे किती 4780. तर 100% म्हणजे किती तिरकस गुणाकार करा तुमचं उत्तर येते. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर पुढचा 12 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 3 पिशव्यामध्ये 28 37 आणि 58 गोटे आहेत. पिशव्यांमधील गोट्यांची सरासरी संख्या किती. आता इथं सरासरी काढायची आपल्याला. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही. मग अशा आपण सोडवलाय सरासरीचा क्वेश्चन. संख्यांची काय करायची बेरीज करायची. 28 37 आणि 58 ह्यांची काय करूया आपण इथं बेरीज करूया आणि भागिले किती बघा ह्याला 3 करा. कारण का 3 संख्येत म्हणजे भागिले किती करायचं 3 करायचं. बेरीज पण कशी करायची बघा. इथं 50 समजा 8 बाजूला काढून ठेवा. 50 आणि 30 80 आणि 20 100 108 115 आणि 8. 115 आणि 8 किती झालं बघा तुमचं 123 आणि छेदामध्ये किती आलं बघा तुमचं इथं 3. 3 1 3 3 8 चौक 12 आणि 3 1 3 म्हणजेच उत्तर किती आलं बघा तुमचं 41. म्हणजे यांची सरासरी किती आहे 41. पर्याय क्रमांक डी हे झालं तुमचं इथं उत्तर. असं तुम्ही काय करू शकता. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही. सरासरीचा क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा 13 नंबरचा. 10 पुरुष एका भिंतीला 8 दिवसात रंग देऊ शकतात. 10 पुरुष एका भिंतीला 8 दिवसात रंग देऊ शकतात. जर रंगाचे काम 4 दिवसात पूर्ण करायचे असेल, 4 दिवसात जर पूर्ण करायचं असेल तर अजून किती पुरुषांची आवश्यकता आहे. काय म्हटले बघा अजून किती पुरुषांची आवश्यकता आहे असं म्हणलंय. मग आपण इथं फॉर्म्युला वापरू शकतोय. M1 D1 इज इक्वल टू M2 D2. M म्हणजे माणसं पुरुष आणि D म्हणजे दिवस. आता आपण इथे सॉल्व्ह करूया. M1 किती बघा 10 पुरुष. 10 पुरुष किती दिवसामध्ये रंगवतात 8 दिवसामध्ये रंगवतात. आणि आपल्याला काय काढायचं इथं M2 काढायचा आहे. जर आपल्याला तो 4 दिवसामध्ये जर रंगवायचं झालं तर अजून किती पुरुष लागतील म्हणले. किती पुरुष नाही अजून किती 10 आहेत ऑलरेडी. आपण डायरेक्ट M2 काढूया म्हणजे आपल्याला इथं आन्सर येईल बघा. 10 गुणिले 8 10 8 किती झालं बघा इथं 80 गुणिले 4 इथं आल्यानंतर काय झालं आपण भागिलेमध्ये घेतलं आणि आपण काय करूया इथं M2 काढूया. 4 1 4 4 2 8 म्हणजेच M2 किती आलं बघा M2 आलं इथं 20. M2 आलं इथं 20. पण हे आन्सर नाही आपलं. तिने काय विचारले अजून किती पुरुषांची आवश्यकता आहे 4 दिवसाचं सपवायचं असेल तर 20 आलं. आधी किती होती खरं आधी 10 लोक होती. म्हणजेच काय करायचं त्या 20 मधून 10 वजा करा आधीची. म्हणजे अजून किती पुरुषांची आवश्यकता आहे अजून फक्त 10 पुरुषांची आवश्यकता आहे जर तुम्हाला काम पूर्ण करायचं असेल तर. ऑलरेडी 10 आहेत पण अजून किती आवश्यकता असं म्हटलंय. अजून शब्दमुळे या 20 मधून 10 वजा करा म्हणजे अजून 10 पुरुषांची आवश्यकता आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे झालं तुमचं इथं उत्तर. एकदम महत्वाचं आहे ना. जर 20 करचेला तुमचं 20 पण ह्याच्यामध्ये आहे पण अजून शब्द टाकल्यामुळं किती फक्त 10 हे झालं तुमचं इथं उत्तर. हे तुमचं इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट एक माळी 17,956 झाडे अशा प्रकारे लावतो की जितक्या रांगा आहेत तितकी झाडे एका रांगेत आहेत. तर एका रांगेतील झाडांची संख्या किती. म्हणजे जितक्या रांगा तितकी झाडं एका रांगेमध्ये. ओके म्हणजे एक्स झाडे असतील तर रांगा किती त्याच्या एक्स आणि असं टोटल किती बघा झाडे 17,956 जितकी रांगा तितकी झाडे. ओके आता एक्स गुणिले एक्स काय होणार बघा एक्सचा वर्ग आणि 17,956 म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय आलं बघा वर्गमुळामध्ये 17,956 आणि ह्याचा आपण काय करूया इथे वर्गमूळ काढ्या तुमचा आन्सर येते बघा. आता वर्गमूळ कसं काढायचं बघा वर्ग म्हणजे शेवटच्या 2 संख्यांना आपण काय करूया इथं असं खाली रेष मारूया. त्याच्यानंतर एक स्थानी कोणता अंक आहे बघा इथं 6. आता 6 कुणाकोणा देते
एक 4चा वर्ग 16 येतोय आणि 6चा वर्ग काय येतोय 36 येतोय बघा. त्याच्यानंतर 169 कडे या. 179 सॉरी 179. 179च्या ती पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघा? 169. कोणते? 169. आणि ह्याचं वर्गमूळ किती आहे बघा? ह्याचं वर्गमूळ पहिल्यांदा लिहून घेऊया, किती आहे? 13. ह्याचं वर्गमूळ किती आहे? 13. आता इथं एक स्थानी 4 येणार की 6 येणार आहे? आपण बघूयात. आता ते कसं सॉल्व्ह करायचं बघा. पहिल्यांदा इथली संख्या जी राहिल्या, 2 संख्या सोडून या. ती इथं लिहायची. त्याच्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 169 13चा वर्ग आहे. त्याच्यानंतर कोणता असणार आहे? 14चा वर्ग 196. राईट. आता 169 जी काय मध्य संख्या आहे ती कोणाच्या जवळ आहे ते बघा. ह्यात कितीचा गॅप आहे बघा? ह्यांच्यामध्ये 10चा गॅप आहे. आणि ह्यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे बघा? 80. आणि म्हणजे कितीचा गॅप आहे? 17चा गॅप आहे. मग कोणत्या संख्येच्या जवळ आहे बघा? 179 वरच्या संख्या जवळ आहे, म्हणजे 169च्या जवळ आहे, म्हणजेच वरची संख्या. मग इथली वरची संख्या घ्यायची. किती झालं बघा तुमचं इथं 4. जर खालच्या संख्येच्या जवळ असेल तर कोणती संख्या घेतली असते आपण इथं? 6. आता वरच्या संख्येच्या जवळ आहे त्यामुळे काय घेतलं आपण? 4 घेतले, म्हणजेच 134. म्हणजेच एका रांगेतील झाडांची संख्या किती? 134. हे झालं आपलं इथं उत्तर. त्यानंतर पुढचा 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. ज्या संख्येचे 200% हे 90 आहेत, त्या संख्येचे 80% किती? 200% 90 आहेत. ज्या संख्येचे 200% 90, 200% बरोबर किती? 90. तर त्या संख्येचे 80% किती? 80% किती? हे आपल्याला इथं काढायचं आहे बघा. एकदम सिंपल, कायच अवघड नाही. तिरकस गुणाकार करा, आपलं उत्तर येते बघा. 200% म्हणजे 90, 80% म्हणजे किती? 80 गुणिले 90. आणि जे x बरोबर असते ते कुठे येणार? तुमच्या छेदामध्ये येणार. भागिले किती आलं तुमच्या इथं? 200. ह्या शून्याला हे शून्य गेली, ह्या शून्याला ही शून्य गेली. बे के बे, बेन चोक 8 आणि 9 चोक किती आला बघा? 36. 9 चोक 36. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला बघा तुमचं इथं? बी. असं तुम्ही काय करू शकताय? सिंपल वेनं सॉल्व्ह करू शकताय बघा. ओके. अशा ट्रिकसाठी वगैरे तुम्ही आपल्या स्टडी विथ विश्वास या चॅनलला काय करा? जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. ओके. आणि आपली अकॅडमी बघा, स्वामी विवेकानंद अकॅडमी, कासारवाडी, कोल्हापूरला. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके. आपण पोलीस भरती, आर्मी भरती, SC, MPSCचा क्लास घेतोय. असल्या ट्रिकसाठी वगैरे तुम्ही काय करू शकताय? क्लास वगैरे जॉईन करू शकताय. ऑनलाईन लेक्चरला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राईट.